आता प्रतीक्षा संपली. पूर्ण राज्यभर होणार मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस. वेधशाळेची माहिती. सॅटेलाईट इमेजच्याद्वारे आपण पाहणार आहोत की येणाऱ्या 4 ते 5 दिवसामध्ये कुठल्या जिल्ह्यामध्ये येलो अलर्ट देण्यात आलेला आहे, कुठे रेड अलर्ट, कुठे अतिमुसळधार पाऊस तर कुठे ढगफुटी सदृश्य पावसाची शक्यता आहे. पण काही जिल्हे यामध्ये मात्र कोरडेच राहणार. डिटेल अंदाज आपण सॅटेलाईट मॅपच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. आज आहे बुधवार, तारीख आहे 10 जुलै 2024. दुपारचे 1 वाजलेले आहेत. आज दुपारपासून म्हणजेच बुधवार दुपारपासून साधारणपणे गुरुवारी, शुक्रवार, शनिवार आणि रविवारपर्यंतचा आपण अंदाज पाहतोय. पुणे वेधशाळेने दिलेल्या माहितीनुसार रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुढील 5 दिवसाचे येलो अलर्ट देण्यात आले आहे. पण आता आपण तालुकाने आहे, जिल्ह्याने आहे, अगदी कोणत्या कोणत्या भागांमध्ये जबरदस्त पाऊस होणार आहे, कोणता भाग कोरडाच या 5 दिवसामध्ये राहील, कुठे अतिमुसळधार पावसाची शक्यता तर कुठे ढगफुटी होण्याची शक्यता आपण आज व्हिडिओमध्ये पाहतोय. तर आज दुपारपासून साधारणपणे तुम्ही इथे त्या ठिकाणी मॅपवर बघू शकता की इथे मुंबई आणि किनारपट्टी लगतचा भाग आहे, तर तिथे प्रचंड मोठा येलो अलर्ट देण्यात आलेला आहे. इथे तुम्ही पाहू शकता गोरेगाव, इकडे खोपोली, त्याचबरोबर दिव्यागार, रोहा, त्याचबरोबर इकडे पेन, मुंबई या ठिकाणी नेरळ, अंबरनाथ, इकडे वरती जर आपण बघायला गेलं शहापूर, वाडा, जव्हार, त्रिंबक, त्याचबरोबर कापराडा, तर या ठिकाणी जबरदस्त पावसाची शक्यता, इथे येलो अलर्ट त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे. त्याबरोबर इकडे जर आपण या ठिकाणी बघितलं तर हा एक भाग इथे तुम्ही पाहू शकता की दुपारी इथे कुडाण, परळी, खुडाला, जव्हार, तर या ठिकाणी हा जो भाग आहे तर इकडे देखील प्रचंड पावसाचा रेड अलर्ट इथे देण्यात आलेला आहे. प्रचंड पाऊस आजपासून दुपारपासून इथे सुरू झालेला पाहायला मिळेल. त्याचबरोबर इकडे पुणे, खेड, जुन्नर, अहमदनगर, त्याचबरोबर पैठण, श्रीरामपूर, वैजापूर, छत्रपती संभाजीनगर, कन्नड, मालमाड, मालेगाव, सिल्लोड, पाचोरा, धुळे, जळगाव इथे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पण त्याच व्यतिरिक्त इकडे शिरपूरमध्ये तुम्ही जर इथे बघितलं तर इथे प्रचंड पाऊस आज दुपारी इथून पुढे सुरुवात होताना इथे दिसत आहे. त्या व्यतिरिक्त इकडे या बाजूला आपण जर हे जिल्हे बघितले की इकडे जळगाव, शेगाव, अमरावती, त्याचबरोबर या साईडला वाशिम, तर इथे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार सरी त्या ठिकाणी बरसतील. पण हेच प्रमाण वाढत जाऊन आत्ता आपण जर साधारणपणे एक 6 वाजताच्या दरम्यान जर बघितलं तर ज्या ठिकाणी पाऊस नव्हता त्या ठिकाणी प्रचंड पावसाला सुरुवात होते. ज्यामध्ये इकडे अकलूज असेल, इंदापूर, करमाळा, बारामती, दौंड, बार्शी, केज, तर या ठिकाणी प्रचंड पावसाला सुरुवात होते. नगर जिल्ह्यामधील त्या ठिकाणी आपण जर काही भाग बघितल्यामध्ये कडा, राळेगण इथे देखील प्रचंड पावसाला सुरुवात होताना आपल्याला 6 वाजता आज दिसत आहे. त्याचबरोबर इकडे पैठणमध्ये देखील अतिप्रचंड पावसाचा येलो अलर्ट इथे देण्यात आलेला आहे. त्याचबरोबर इकडे गाणगापूर आहे, श्रीरामपूर, त्याचबरोबर कोपरगाव, वैजापूर या ठिकाणी, कन्नड, सिल्लोड या ठिकाणी देखील अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. इकडे आपण धुळे, अंमळनेर, पाचोळा, त्याचबरोबर या ठिकाणी देखील इथे तर रेड अलर्ट देण्यात आलेला आहे, ज्यामध्ये सायना, कापडणे, सार्वे या गावामध्ये रेड अलर्ट देण्यात आलेला आहे. संध्याकाळी 6 वाजता प्रचंड पावसाला इथे सुरुवात होत आहे. या व्यतिरिक्त इकडे जर बघितलं तर वाडा, जव्हार, तर या ठिकाणी पावसाचा जोर संध्याकाळी 6च्या दरम्यान कमी होत आहे. या व्यतिरिक्त पूर्ण राज्यभर हा तुरळक ठिकाणी भाग बदलून पाऊस होत आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये, वैजापूर, त्याचबरोबर इकडे कन्नड इथे देखील प्रचंड पावसाला सुरुवात होत आहे. आता हेच वातावरण 11 तारखेला म्हणजेच गुरुवारी एक संध्याकाळी एक सकाळी आपण एक 10 वाजल्याच्या दरम्यान जर बघायला गेलं तर 10च्या दरम्यान हळूहळू ढगाळ परिस्थिती पूर्ण राज्यभर असणार आहे. भरपूर ठिकाणी भाग विभागून भाग बदलत हा पावसाला सुरुवात होत आहे. तेच वातावरण जर दुपारी 1च्या दरम्यान आपण बघितलं तर पावसाला सुरुवात होते नाशिकमध्ये. इकडे तुम्ही पाहू शकता इगतपुरी, वाडा, त्याचबरोबर नाशिकचा हा बराचसा जो भाग आहे, जव्हार, वाडा, त्रिंबक या ठिकाणी प्रचंड पावसाचा येलो अलर्ट दुपारी गुरुवारी देण्यात आला आहे. त्या व्यतिरिक्त इकडे पनवेल, पेन, अलिबाग, रोहा प्रचंड पावसाचा येलो अलर्ट आहे. त्यावर इकडे दिव्यागार, दापोली, गुहागर इथे देखील तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे. पावसाचा जोर गुरुवारी दुपारच्या दरम्यान अहमदनगर जिल्ह्यामध्ये देखील पाथर्डी, भगूर, कडा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर तुम्ही इकडे बघू शकता लोणार, जालना, छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड, वैजापूर, तालोळ, गंगापूर, तर या ठिकाणी देखील प्रचंड पावसाला सुरुवात होत आहे. त्याचबरोबर इकडे वाशिम, शेगाव, अमरावती, नागपूर, गोंदिया या ठिकाणी देखील तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता गुरुवारी दुपारच्या दरम्यान आहे. गुरुवारी हेच वातावरण रात्री 9च्या दरम्यान प्रचंड प्रमाणे बदलते आणि राज्याचा ज्या मधला भाग आहे, ज्यामध्ये अकोला, नागपूर, जळगाव, नांदेड, तळे, सोलापूर, तर या ठिकाणी येलो अलर्ट त्या ठिकाणी दिसत आहे, ज्यामध्ये प्रचंड पावसाची शक्यता
वर्तवण्यात येत आहे। नाशिक मुंबई किंवा किनारपट्टीलगतचा भाग थोडासा कमी होऊन पाऊस या ठिकाणी सरकत आहे, ज्यामध्ये चंद्रपूर, नागपूर, अमरावती, गोंदिया या ठिकाणी प्रचंड पावसाला सुरुवात त्या ठिकाणी गुरुवारी रात्री 9च्या दरम्यान होत आहे। त्यानंतर हेच वातावरण जर आपण शुक्रवारी सकाळी 8 ते 9 वाजल्यापासून वातावरण जे सुरुवात होत आहे, तर ते इकडचे जिल्हे ज्यामध्ये चंद्रपूर, त्याचबरोबर इकडे नागपूर, गोंदिया, तर या ठिकाणी प्रचंड पावसाचा येलो अलर्ट इथे दिसत आहे। तुम्ही ते पाहू शकता। या व्यतिरिक्त तुरळक ठिकाणी म्हणजे चंद्रपूर, नागपूरमधील काही भाग जे आहे, तर या ठिकाणी थोडासा लाईट पाऊस त्या ठिकाणी होण्याची शक्यता इथे सकाळी 9च्या दरम्यान शुक्रवारी वर्तवण्यात आले, म्हणजे 12 तारखेला। हेच वातावरण 4च्या दरम्यान सायंकाळी 4च्या दरम्यान जर हे वातावरण बघितलं तर इथे खालच्या साईडला नागपूरच्या भोवताली इकडे गडचिरोलीमध्ये तर 12 तारखेला एक रेड अलर्ट तिथे देण्यात आलेला आहे। गडचिरोलीमधील जे तालुके आहेत तर त्यामध्ये रेड अलर्ट इथे तुम्ही पाहू शकता। त्याचबरोबर इकडे सिंदेश, वाही असेल, चिमूर, त्याचबरोबर इकडे देखील प्रचंड पावसाची शक्यता 12 तारखेला वर्तवण्यात आलेली आहे। या व्यतिरिक्त जळगाव, नाशिक, अकोला, त्याचबरोबर इकडे मुंबई इथे पाऊस थोडासा कमी असेल, पण सोलापूरमध्ये देखील प्रचंड पाऊस 12 तारखेला होणार आहे। त्या व्यतिरिक्त सांगली, सातारा, पुणे इथे तुरळक ठिकाणी मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे। पण या व्यतिरिक्त किनारपट्टी ज्यामध्ये दापोली, खेड, गुहागर, चिपळूण या ठिकाणी प्रचंड पाऊस सुरुवात होते। आता प्रश्न आहे 13 तारखेचा म्हणजे शनिवारी जवळपास दुपारी 1च्या दरम्यान वातावरण निर्मिती व्हायला सुरुवात होते, ज्यामध्ये किनारपट्टीपासून ढगांची जी स्थिती आहे तर ती इकडे पुणे, सातारा, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, मालेगाव, जळगावमध्ये तर जबरदस्त येलो अलर्ट आहे शनिवारी 1च्या दरम्यान। शेगाव आहे, वाशिम आहे, जबरदस्त पाऊस होत आहे। मराठवाड्यामध्ये देखील जबरदस्त पाऊस हा शनिवारी सुरुवात होत आहे। त्यानंतर हाच पाऊस शनिवारी 5च्या दरम्यान जो मध्य भाग आहे ज्यामध्ये नांदेड, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, शेगाव, अमरावती, इकडे उत्तरेचा भाग धुळे, नाशिक, किनारपट्टी झोडपून काढणार शनिवारी। हेच वातावरण रविवारी एक प्रचंड बदल याच्यामध्ये होतोय, ज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रात जो पाऊस होता तो पूर्ण सरकतोय किनारपट्टीलगत, ज्यामध्ये तुम्ही पाहू शकता पालघर, मुंबई, रत्नागिरी, चिपळूण, राजापूर, तर या ठिकाणी प्रचंड पाऊस होतोय। रविवारी राज्यामध्ये तुरळक ठिकाणी पाऊस असेल, पण किनारपट्टीलगत प्रचंड पाऊस असण्याची शक्यता सॅटेलाईटच्या माध्यमातून दिसून येत आहे। हेच वातावरण रविवारी 6च्या दरम्यान परत पुन्हा एकदा मध्य महाराष्ट्रामध्ये पाऊस येतो, ज्यामध्ये जळगाव, अकोला, नागपूर, नांदेड, त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर, अहमदनगर, नाशिक, पुणे या ठिकाणी देखील पाऊस सुरुवात होत आहे रविवारी। तर हा होता अंदाज। तर अशाच अंदाजासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।